The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Super 11. अनकट म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 फर्स्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी यांच्यासोबत असणार आहेत मान्यवर अतिथी, नाशिकच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील दूरदर्शी व्यक्तिमत्व श्री किरणजी चव्हाण. प्रथितयश हॉटेल व्यावसायिक आणि फार्म हाऊस संचालक असलेले किरणजी यांच्याकडे नाशिकचं नैसर्गिक सृष्टी सौंदर्य जपत त्याला आधुनिकतेची, लक्झरीची जोड देण्याचं कसब आहे. हा समन्वय त्यांनी कसा साधला आणि ते शहराच्या सौंदर्यात कसं योगदान देत आहे हे या चर्चेतून जाणून घेऊयात. नमस्कार गुलशना बातकर. काय शॉक बसला, धक्का बसला ना? अरे गुलशनाबाद पासून तर नाशिक पर्यंतचा प्रवास होताना नाशिक मधल्या असंख्य घडामोडी घडलेल्या तुम्ही अवलोकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, अनुभवल्या आहेत. मग गुलशनाबाद होतं, आज नाशिक झालं. या नाशिक मधल्या प्रत्येक सेक्टर मधून आपण गेल्या काही पॉडकास्टच्या शोज मधून आपण चर्चा करतोय. पूजा प्रसूनच्या या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये मी नितीन उपासनी पुन्हा आपलं स्वागत करतो. गुलशनाबाद पासून नाशिक पर्यंतच्या प्रवासामध्ये पर्यावरण हा महत्वाचा घटक आपल्याला वाटला. तुम्ही बऱ्याचशा सूचना केल्या की या सेक्टरवरची ही व्यक्ती आली पाहिजे. अशा तुमच्या वेगवेगळ्या सूचना प्राप्त होत आहेत. खूप आनंद होतोय. आणि त्याच आनंदामध्ये आज आपण थोडासा एक वेगळा विषय घेऊन, नाशिक विकसित झालं पण नाशिकची जुनी ओळख कुठेतरी गेली का, नाशिकचं पर्यावरण कुठेतरी असंतुलित झालं का, यावरती मला असं वाटतं की याच्यावरती पण आपली चर्चा झाली पाहिजे. आणि मग अशी चर्चा होत असताना नाशिकच्या पर्यावरणाचा विचार करणारी व्यक्ती, नाशिकच्या पर्यावरणावरती स्वतःला व्यक्त होणारी व्यक्ती आज आपल्या समोर येणार आहे. व्यक्ती कोण आहे? नाशिकमध्ये ज्यांनी पर्यावरणाचं एक मोठं कार्य केलंय. तुम्हाला एक गंमत सांगू का? आज आपल्याकडे व्यायामाच्या ज्या प्रकारांमध्ये मनुष्य किंवा एखादी व्यक्ती जिमला जाताना गाडीने जाते आणि तिथे पायऱ्यांचा व्यायाम करते. जिमला जाताना बाय व्हेकल जाणार पण तिथे सायकलिंग चालवणार. पण हे थीम प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करणारा एक किरण प्रकटला. 2003 साली कुठेतरी त्या किरणाला एक दिशा मिळाली. आणि मग किरण कशा पद्धतीने पर्यावरणावरती प्रकाशित झाला, आपल्या स्वतःला त्याने त्याच्यामध्ये कसं समरसून घेतलं, यावरती आपण चर्चा करणार आहे. आज कोण असेल? तुम्हाला साधारणतः नावावरून अंदाज आला असेल. नाशिकमध्ये पर्यावरणावरती बांधकाम, पर्यावरण आणि बांधकामाची जोड घालून निसर्ग पर्यटनाची आवड निर्माण करून स्वतःच्या व्यायामाची एक क्रेज निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे किरण चव्हाण. नाव बॅकग्राऊंडला किती मोठं आहे तुम्हाला लक्षात आलं. याच्यामध्ये आपल्याकडे त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे ग्रेप काउंटी आहे, ग्रीन स्पेसेस आहेत, या सगळ्यात मधून त्यांनी स्वतःचं एक वेगळेपण सिद्ध केलं. ग्रीन स्पेसेस नावाची त्यांची स्वतःची इमारत, जिला 4 स्टार रेटिंग मिळालं. दुसरं, ग्रेप काउंटीला त्या ठिकाणी स्वतःचं 5 स्टार रेटिंग मिळालं. त्या असलेल्या डोंगराचे कंटूर कुठेही अनबॅलन्स न करता डेव्हलपमेंटला निसर्गाची दिशा देताना किरण चव्हाणांनी स्वतःचं एक वेगळं बांधकाम क्षेत्रातलं नाव वेगळं सिद्ध केलं. आणि मग याच्यामध्ये ग्रेप काउंटीचं पारितोषिक असेल, त्या ग्रीन स्पेसेसला असलेलं रेटिंग असेल, जोडीला महाराष्ट्र शासनाचा वसुंधरा पुरस्कार जो निसर्गासाठी, जो पर्यावरणवादासाठी दिला जातो, हा सुद्धा महाराष्ट्र शासनाने त्यांना देऊन गौरवान्वित केलेला आहे. पण याच्या जोडीला अजून एक मोठी चळवळ त्यांनी उभी केली. मी जे आता बोललो की 2003 ला कुठेतरी मनात एक ठिणगी पेटली आणि मग सायकल चळवळ, बायसिकल चळवळ या शहरामध्ये सुरू करण्याचं श्रेय निश्चितपणे त्यांना जातं. सायकल सर्कल असू देत, सायकलचं त्या ठिकाणी असलेलं जे ट्रॅक आहेत हे डेव्हलप करणं असू देत, म्हणजे सायकलची जी चळवळ आहे, सायकलवरती व्यक्तीने चालावं, व्यायाम व्हावा, स्वतःला घडवावं, पर्सनॅलिटी घडावी आणि मग त्याच्या माध्यमातून पर्यावरणाचं पण रक्षण व्हावं, यासाठी काम करणारे हे व्यक्तिमत्व आहे. मी आमंत्रित करतो श्री किरण चव्हाण सर यांना. सर नमस्कार. सर नमस्कार. पॉडकास्टच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत.
खरं म्हणजे पर्यावरणावरती तुम्ही फार मोठं काम करता आहात. पण सगळ्यात महत्वाचं, पर्यावरणाचं काम करताना या पृथ्वीचा, या निसर्गाचा कुठेही इम्बॅलन्स होऊ देत नाही, जी काळाची गरज आहे. मी जसं आता म्हटलं की नाशिक विकसित होतंय, पण नाशिक विकसित होताना रस्ते होणं, बांधकाम होणं, कॉन्क्रीटचं जंगल होणं, हे मला असं वाटतं की तुमच्यासारख्याला अपेक्षितच नव्हतं. आणि म्हणून नेमकं पर्यावरण आणि नाशिक मधलं, नाशिकचा विकास यामध्ये, या माध्यमातून तुम्ही काय म्हणाल? कसं आहे, नाशिकची खूप खूप गोष्टींची युएसपी आहे नाशिकमध्ये. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही कुठल्या नाशिकमध्ये एंट्री करणारे 8 रस्ते, तुम्ही मुंबई आग्रा रोड आहे, तुम्ही धुळ्याकडून या किंवा तुम्ही औरंगाबादकडून या, असे 8 एंट्रीज पॉईंट आहे नाशिकमध्ये. परंतु तुम्ही तिथे जे एक्सप्रेस घ्या की ज्यावेळेस आपण बाहेरून नाशिकमध्ये एंट्री करत असतो तर तुमचं स्वागत कशाने होतं? सुंदर अशा द्राक्ष बागांनी, सुंदर अशा गुलाबांच्या ताटव्यांनी. आणि नाशिकमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला कुठे बकाल वस्ती दिसणार नाही, तुम्हाला कुठे ट्रॅफिक जाम दिसणार नाही. हे कम्पेअर इतर स्टेट, इतर शहरांशी कम्पेअर करून करतो. तर याच्यासारखं प्लेजर शहर सांगून भारतात कुठलं असू शकतो? नाही, अगदी बरोबर. अशा प्रकारची एंट्री कुठेच नाही हो. तुम्ही औरंगाबादला जा, तुम्ही बेंगलोरला जा, तुम्ही कुठेही जा, संपूर्ण पर्यावरणाची वाट लागलेली आहे, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम झालेले आहेत, रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, बकाल वस्ती दुर्दैवाने वाढलेली आहेत. परंतु नाशिकमध्ये हे जवळजवळ नाहीच आहे. तर दिस इज द युएसपी ऑफ नाशिक. मग नाशिकच्या बाबतीत तुम्ही खूप छान मत मांडलं. या नाशिकला एक पौराणिक संदर्भ आहे. जसं आपण म्हटलात की पौराणिक संदर्भापासून म्हणजे मंत्रभूमीपासून आता यंत्रभूमीकडे वळताना डेव्हलपमेंट झाली. नाशिकला पूर्वी रुद्राक्ष भूमी म्हटलं जायचं. या रुद्राक्ष भूमीकडून द्राक्ष भूमीकडे वळतानाही मोठा बदल झाला. पण अशा पौराणिक संदर्भातून नाशिकच्या विकासाकडे आता तुम्ही कोणत्या अँगलने किंवा कोणत्या नजरेने पाहता? बघा, आता तुम्ही जसं पौराणिक उल्लेख केलेला आहे, गुलशर्माचा उल्लेख केला आहे, एक थोडंसं मी अजून मागे जातो. तर नाशिकचा पूर्वी दंडकारण्य उल्लेख होतो. प्रभू रामचंद्र आख्यायिका आहे. प्रभू रामचंद्र देखील 14 वर्ष वनवासात असताना नाशिकमध्ये राहिले. ते नाशिकमध्ये का राहिले? अनेक गोष्टी आहेत की नाशिकचं महत्व काय असेल. बट ठीक आहे, प्रभू रामचंद्राचा काल गेला, तो 8000 वर्षापूर्वीचा झाला. परंतु आता मागे जर गेलो तर 300-400 वर्षापूर्वी शहाजहान जे होते, ते शहाजहान ज्यावेळेस आजारी पडले तर ते कुठे येऊन राहिले? तर 2 वर्ष नाशिकमध्ये राहिले. मग 2 वर्ष नाशिकमध्ये राहिले तर का? तर नाशिकचं क्लायमेट चांगलं होतं. अच्छा, बरोबर. बट 2 वर्ष राहिल्यावर मिलिटरी काय करणार शहाजहानाची, त्यावेळची मुघल सेना? तर त्यावेळेस मस्जिद बांधली गेली की जी आपण सगळे गोल क्लबवर ज्यावेळेस आपण वॉकिंग करताना आपल्याला जी दिसते, ज्या मशिदीचं नाव आहे शहाजहानवी मस्जिद, ही त्यावेळेस बांधली गेली. बरोबर. पुढे आता पुढच्या कालखंडाकडे येऊ आपण, पेशवे आणि मराठ्यांच्या कालखंडाकडे येऊ. तर त्या काळी देखील पेशव्यांचे जे काही म्हणजे कुटुंबीय जे होते ते देखील हवा पालट करण्यासाठी नाशिकला स्थायिक झाले होते. हे तर आपल्याला सगळंच माहिती आहे. बरोबर. त्याचा पुढचा कालखंड आला ब्रिटिशांचा. ब्रिटिशांनी देवाली कॅम्प डेव्हलप केलं बिकॉज ऑफ नाशिकचा क्लायमेट चांगले असल्यामुळे. मग ब्रिटिशांना फॉलो केलं गेलं, पारशी लोक आले, मग मारवाडी आणि सिंधी गुजराती लोकांनी सॅनिटोरियम केलं गेलं कारण नाशिकचं क्लायमेट चांगलं होतं. त्यामुळे नाशिकचं क्लायमेट हे पौराणिक, ऐतिहासिक आणि आता देखील चांगलंच आहे. मग ह्या सगळ्या भौगोलिक डेव्हलपमेंटचा विचार केल्यानंतर नाशिकचा हा जो विकास झालाय, मग आता नाशिकमध्ये असंख्य इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींच्या माध्यमातून मग सगळेच बाकीचे इश्यू म्हणजे तो कचरा संकलन असू देत, पाण्याचं संकलन असू दे किंवा ड्रेन वॉटर असू देत, या सगळ्या गोष्टींचा विचार करता नाशिक मधल्या डेव्हलपमेंटला आपण काय सूचित कराल? कारण तुमचं स्वतःच विकासाबाबतचा विचार वेगळा आहे. तुम्ही निसर्गाला कुठे हानी न पोहोचू देता विकास व्हावा असं तुमचं मत आहे. मग यामध्ये नाशिककडे तुम्ही कसं सूचित करा? म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की डेव्हलपमेंट असावं, डिस्ट्रक्शन नसावं. म्हणजे पर्यावरणपूरक डेव्हलपमेंट हे पॉसिबल आहे. आपण काय केलं की जगानेच, नुसता आपला विषय नाहीये, जगाचाच माइंडसेट असा झाला की डेव्हलपमेंट करायची म्हणल्यावर पर्यावरणावर हानी होणारच आहे. परंतु असं खरोखर नाहीये. तुम्ही जर थॉट प्रोसेस केली तर पर्यावरणपूरक तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. अनेक ठिकाणी याचे एक्झाम्पल्स आहेत, या अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. नाशिक बद्दल सांगायचं तर नाशिकचे जर तुम्ही डीपी रोड्स बघितले, जे आता नवीन डीपी प्लॅन मध्ये आलेले आहेत, हे अतिशय उत्कृष्ट डीपी रोड्स आहेत नाशिकमध्ये. परंतु मग हे जे डीपी रोड्स ज्यावेळेस डेव्हलप केले जातील तर त्यावेळेस देखील पर्यावरणपूरक करता येतील. रस्त्याच्या सेंटरला डिव्हायडर जिथे टाकले जातो तिथे सुंदर असे आपण फोलिएजचे ट्री लावू शकतो, आंब्रेला ट्री लावू शकतो. या गोष्टी करता येतील. कारण मी काय नेहमी मत असतो की रस्त्याच्या डावीकडे रस्त्याच्या उजवीकडे जर झाडं लावली
बघा इथे जी प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो, तिथे ज्याचा प्लॉट असणार, जो कोणी विकसता असेल, जो माणूस असेल, तो काय करणार आहे, पुढे झाड मोठं झालं तो कटिंग करणार, कारण त्याचा कमर्शियल ऍस्पेक्ट असणार. तर साध्या साध्या गोष्टी आहेत की त्याच्याऐवजी डिव्हायडर डेव्हलप करायचे, डिव्हायडर मध्ये झाडं लावायची आणि झाडं हे अम्ब्रेला ट्री लावायचे. तर त्याच्यामुळे सावली पण राहील, झाडं जगतील ते. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत की ह्या आपल्याला डेव्हलपमेंट मध्ये करता येईल, की जे पर्यावरणपूरक डेव्हलपमेंट होऊ शकतात. मग आता तुम्ही म्हटलात की डेव्हलपमेंट आवश्यक आहे, ह्युमन बिईंग डेव्हलपमेंट म्हणजे मनुष्याचा विकास होताना ह्या गोष्टी आवश्यक आहे. पण मग इकोसिस्टीम असेल, बायोडायव्हर्सिटी असेल, या सगळ्या क्षेत्रांना विकासाच्या वेळेस निश्चितपणे कुठेतरी इजा पोहोचते. आणि हा जर ट्रायंगल किंवा हे जर सर्कल कम्प्लीट करायचं झालं तर काय गोष्टी टाळल्या पाहिजे? म्हणजे आता नाशिकची आपण नाशिक शहरामध्ये राहतो, परंतु नाशिक जिल्ह्याचा जर तुम्ही विचार केला तर नाशिक जिल्हा हा डोंगर दऱ्यांचा जिल्हा आहे. बरोबर. सगळ्यात जास्त किल्ले हा ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहे नाशिक. तर इथे ज्यावेळेस नाशिकच्या आउटस्कटच्या ज्यावेळेस डेव्हलपमेंट होत असते, तर त्यावेळेस तिथले जे डोंगर दऱ्यांचे जे कंट्रोल्स आहे ते आपण डिस्टर्ब नाही करायला पाहिजे. का होतं की भारतात सगळीकडेच समूह हा माइंडसेट झालेला आहे, हा अज्ञानातून झालेला आहे किंवा लोकांना याच्याबद्दल शिक्षण देण्याची गरज आहे की सगळीकडे जेसीबी पोकलेट लावून जमिनीची लेवल केली जाते. बरं, तो फक्त विकसकच करतो का? तर नाही, शेतकरी देखील हीच गोष्ट करतो. शेतकऱ्याला द्राक्ष बागा लावायची असेल तरी तो लेवल करतो. आणि याच्यावर संशोधन झालेले आहे की द्राक्ष बागा, फ्रूट, व्हेजिटेबल्स हे तुम्ही लेवल न करता देखील स्टेप्स मध्ये देखील तुम्ही सक्सेस करू शकता. याच्यात तुमचा खर्च वाचतो. परंतु हे सांगितलं जात नाही किंवा याच्या ट्रेनिंगने किंवा याच्याबद्दल प्रबोधन होणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे कुठेही डेव्हलपमेंट करताना जेसीबी पोकलँडचा कमीत कमी वापर करून कंट्रोल डिस्टर्ब न करता नाशिकच्या परिसराची डेव्हलपमेंट होऊ शकते. याच्यामुळे बेनिफिट काय होईल की जो काही पावसाचा पाणी जर पडत असतो याचा तुम्हाला चांगल्यापैकी संचय करता येईल, याचा तुम्हाला स्टोरेज करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचा वरचा जो साईचा जो लेअर असतो, जो साईचा लेअर होण्यासाठी 50,000 वर्ष लागत असतात. तो अतिशय सकस असतो. हा लेअर तयार व्हायला 50,000 वर्ष लागतात. हा अतिशय सकस असतात, त्याच्यात मायक्रोब्स असतात त्याच्यात. तो तुमचा तसाच टिकून राहू शकतो. तर हे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु ह्या आपल्यापर्यंत पोहोचल्या नाहीत किंवा या सांगितल्या गेल्या नाहीत किंवा इथे प्रबोधनाची याची गरज आहे. मग आता ह्याच माध्यमातून अजून एक प्रश्न निर्माण होतो की गेल्या काही वर्षांपासून आपण ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज म्हणतोय आणि निसर्गाचं हे बघतोय आपण की निसर्ग आता कधी पाऊस काय पडतो, कधी कडक ऊन काय पडतं. ह्या सगळ्या गोष्टींना हा क्लायमेट चेंज जर नाशिकला आपल्याला सस्टेनेबिलिटी डेव्हलप करायचं असेल, टिकवायची असेल ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये, तर आपल्याला काय टाळायचं हे जर आता तुम्ही सांगितलं, पण त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रबोधन करावं असे सांगितलं, म्हणजे नेमकं काय करावं पाहिजे? बघा आता ग्लोबल वॉर्मिंग हा इतका भीषण विषय झालेला आहे आणि मी जे स्टेटमेंट करतो ते एकदम फॅक्ट आहे. हो, की ग्लोबल वॉर्मिंग थांबवणं हे तुमच्या कोणाच्या हातात नाही. मी जगाच्या लेवलच्या दृष्टीने विचार करतोय. नॉर्थ अंटार्क्टिका, साऊथ अंटार्क्टिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात वितरण सुरू झालेले आहे. प्रत्येक छोटे प्रदेश नाहीये, ते मोठमोठे भूखंड आहेत. ते तुम्ही आम्ही आणि अख्खं जग थांबवू नाही शकत. बरोबर. डॅमेज पूर्णपणे सुरू झालेला आहे. म्हणून तर जगातले देशाचे प्रमुख एकत्र येत आहेत, ते याच्यावर विचार करतायत. परंतु दुर्दैवाने मध्येच कुठेतरी इस्रायल पॅलेस्टाईन वॉर झाला, त्याच्यामुळे तो सगळा फोकस चेंज झाला. अदरवाईज जगातल्या सगळ्या मोठ्या देशांना नेत्यांना कळालेलं आहे की पुढे खूप मोठ्या कालखंड नाहीये, 40-50 वर्षामध्ये या जगाचा ऱ्हास होणार आहे. हो, पृथ्वीचा ऱ्हास होणार ही एकदम वस्तुस्थिती आहे. आणि मग आता ठीक आहे, आता जगाचं तर तुमच्या हातात नाहीये की तिथे काय घडणार तुमच्या हातातच नाही किंवा जगात कोणाच्या हातात नाही. तुम्हाला सांगतो यांनी आपण किती जरी स्पीड केला तर जास्तीत जास्त ऱ्हास व्हायचा पिरियड थोडासा एक्सटेंड होणार, अदरवाईज देयर इज अ प्रॉब्लेम. मग आता जसं तुम्ही मगाशी बरोबर प्रश्न विचारला की आपण नाशिकमध्ये काय करायचं, तर बाहेर काय होईल ते होईल, परंतु आपल्या हातात ते तर आपण सुरुवात करू. बरोबर, आपल्यापासून तर सुरुवात करू. आपण तर सस्टेनेबल बनवू. जग सस्टेनेबल होईल त्यावेळेस होईल. वी शुड बी सस्टेनेबल सिटीजन. आपल्यापासून सुरू करू. आपण आपले वेस्टेज कमी करू. आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. तर प्रत्येक पर्सन हा स्मार्ट पर्सन असायला पाहिजे, प्रत्येक सिटीजन हा सस्टेनेबल सिटीजन असायला पाहिजे. आपण त्याच्यावर अभ्यास करायला पाहिजे, आपण त्याच्यावर बुकलेट्स करायला पाहिजे. नाशिक शहराने जर हे केलं, नाशिक कॉर्पोरेशनने केलं किंवा तुमच्या आमच्या संस्थांनी जर केलं, तर इट विल बी द रोल मॉडेल नॉट फॉर इंडिया, इट विल बी द रोल मॉडेल फॉर वर्ल्ड. हो, ग्रेट.
मग याच्याच माध्यमातून आपल्याला म्हणजे एज्युकेशन असेल किंवा आणखी काही इन्स्टिट्यूट असेल, या इन्स्टिट्यूट मधून आपल्याला यासाठी काही करता येईल का? भरपूर कसं इन्स्टिट्यूट करता? आता एक आयजीबीसी, इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल, की ज्याचा मी नाशिकचा चेअरमन आहे आयजीबीसीचा, किंवा अनेक एनजीओज आहेत, वेगवेगळ्या संस्था, या सगळ्या संस्था देखील आता जागृत झालेल्या आहेत. प्रत्येकाला काही ना काही करायची इच्छा आहे, परंतु काय करायचं हे डायरेक्शन एव्हरीबडी कोणालाच डॅमेज व्हायला पाहिजे, कोणालाच नको. तर प्रत्येक जण तयार आहे, परंतु एवढं मी सांगू शकतो की एव्हरीबडी डायरेक्शन लेस. अच्छा. आणि एव्हरीबडी वॉन्ट चेंज बट नोबडी वॉन्ट टू चेंज. अच्छा, क्या बात आहे. एव्हरीबडी वॉन्ट चेंज. तुम्ही बघा, आपण अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत, म्हणजे मला तर गंमतच वाटते की व्हॉट्सअप ग्रुप मध्ये येत असतो की झाडं लावायला पाहिजे, हे लावायला पाहिजे, ते लावायला पाहिजे. अरे पण कोणी डिवायडरचे प्रॉब्लेम आहे, हे सगळं व्हायला पाहिजे, पण कोणी करायचं? अशा अनेक गोष्टी आहेत. तर पहिले सुरुवात ही आपल्यापासून होणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या संस्था, जे मगाशी मी सांगितलं, वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र यायला पाहिजे, एक डायरेक्शन आपण द्यायला पाहिजे, आणि डायरेक्शन पासून सुरुवातीला छोट्या छोट्या 5च गोष्टी करू आपण. उदाहरणार्थ, एक सेग्रिगेशन ऑफ वेस्ट स्टार्ट फ्रॉम युअर होम. ओके. सांगा बरं, किती जण नाशिक मध्ये, किती जण ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा कचरा, सांगा तुम्ही मला. 99.99% लोक नाही. इथून तर सुरुवात आहे आपली. म्हणजे आपल्याला काहीच राईट नाहीये, पर्यावरणाबद्दल बोलायला आपल्याला राईट्स नाहीये, लोकांबद्दल टीका करायला आपल्याला राईट्स नाहीये, लोकांना उद्देश करायचा आपल्याला कुठलेच राईट नाही. जोपर्यंत प्रत्येक नागरिक आपल्या घरातला सेग्रिगेशन ऑफ वेस्ट करत नाही, तोपर्यंत त्याला बाहेर कुठेच राईट नाही. बरं, सेग्रिगेशन ऑफ वेस्टने काय करतं की त्याच्यावरचा इतका मल्टिपल खर्चाचा सेव्हिंग होऊन जातो, मल्टिपल सेव्हिंग होऊन जातो, की तो वेगळा केला जातो. प्लास्टिक वेगळा केला जातो. प्लास्टिक वेगळं केल्यामुळे प्लास्टिक विकत, आता प्लास्टिक विकणं आता ही काही अडचण नाही आली. मोठमोठ्या कंपन्या, रिलायन्स वगैरे, प्लास्टिक बॉटल तुम्हाला रस्त्यात एक दिसणार नाही आता, कारण रिलायन्स परचेस करून म्हणजे रियूज होतं, रिसायकल. परंतु तो अलग होणं गरजेचं आहे. तीच खराब झाली, ती हे झाली तर कोण घेणार आहे? कोणी नाही. हे प्लास्टिक सेपरेट केलं. ओला कचरा जो तो डम्पिंग ग्राउंडला जाऊ शकतो. डम्पिंग ग्राउंडवर त्याच्यावर प्रक्रिया चांगल्या होऊ शकतात, आणि प्रक्रिया केल्यानंतर त्याचं एक चांगलं मॅन्युअर तयार होऊ शकतो. ओके. आता नाशिकमध्ये मी मागे एक 10 वर्षापूर्वी कॉर्पोरेशनला प्रपोजल दिलं होतं की नाशिकमध्ये सारोळ वगैरे हा जो एरिया आहे, इथे लँडफिल्स आहेत, जिथे पूर्वी क्वारीज होत्या, मोठमोठे तिथे आहेत. तुम्हाला सांगतो नितीनजी की तिथे जर हा जो ओला कचरा टाकला गेला तर आपल्याला वेगळ्या डम्पिंग ग्राउंडची गरज नाही, आवश्यकताच नाही. बरोबर, कारण ऑलरेडी तिथे आहे. ऑलरेडी आहे. फक्त एवढं की सेग्रिगेशन नीट करून ओला कचरा टाकला गेला, त्याचा 3 फूटचा लेअर केला, त्याच्यावर पुन्हा लाल माती टाकली गेली, पुन्हा 3 फूटचा लेअर केला गेला, पुन्हा लाल माती टाकली गेली, तर प्रत्येक 6 महिन्यानंतर प्रचंड टॉप असं मॅन्युअर तयार होतं विदाऊट मशीन. अरे वा. नो मशीनची गरज नाहीये. बरी साधी टेक्नॉलॉजी आहे. इट्स नॉट ए बिग, काही तर खूप रॉकेट सायन्स नाही, साधी गोष्ट आहे की जी आपल्या लहानपणी देखील आपण शिकलेलो आहे की खत कसं तयार करायचं. ग्रामीण भागात तर सगळ्यांना शिकवलं जातं, आणि त्याला डिमांड पडेल, त्याला डिमांड पडेल. परंतु या गोष्टी इम्प्लिमेंट करायला पाहिजे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी की ज्या आपण इम्प्लिमेंट करू शकतो. आणि लँडफिल आपल्याकडे खूप सगळ्या शहरांच्या आसपास लँडफिल्स आहेत. सुदैवाने नाशिक जवळ जास्त, नाशिककडे जास्त आहेत, आणि नाशिकला ते कल्चर पण लँडफिल्स मध्ये तुम्हाला एक करता येतील ना. 6 महिने हे लँडफिल वापरा, 6 महिने ते वापरा, तोपर्यंत याचं खत रोटेशन तर हे पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी करणं. पण मग आता हे झालं वेस्ट सॅग्रिगेशन, पण अशा काही अजून आहे जसे मला एक गंभीर समस्या जाणवते की ई कचरा मोठ्या प्रमाणात जे गॅजेट्स किंवा याचा यूज होतोय, त्याच्यात तो जो कचरा तयार होतोय त्याच्यावर काय सोल्युशन करताय? ई कचरा हा जगाचा प्रॉब्लेम तयार झाला आहे, आणि जोपर्यंत त्या गोष्टीचा वापर कमी होत नाही. आता बघा, आता मोठमोठ्या कंपन्या, आता आपल्याकडे मोबाईल आहेत. 2 वर्षापूर्वीचा नितीन तुमचा मोबाईल वेगळा होता, माझा पण वेगळा होता, सगळ्यांचा वेगळा होता. काय या लोकांनी अशा प्रकारे आपल्या मनात रुजवून टाकलेले आहे की जोपर्यंत तुम्ही नवीन गॅजेट घेत नाही तोपर्यंत यू आर आउटडेटेड. आणि नाही स्टेटस आहे, परंतु इम्पॅक्ट पण आहे की ते वेगवेगळे त्याच्यात ऍप टाकत असतात. त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की याचा उपयोग काही नाही होणार, याचाच उपयोग होणार आहे. ही एक सिस्टीम त्यांनी डेव्हलप केलेली आहे, वेस्टेजची सिस्टीम. आणि नवीन तुम्ही विकत घ्यावा, ही सायकोलॉजिकल आहे. याच्यावर अभ्यास केलेला आहे मोठमोठ्या कंपन्या की तुम्हाला आहे तो गॅजेट तुम्हाला जुना वाटायला पाहिजे, तुम्ही नवीनच घ्यायला पाहिजे. आहे ती कार तुम्हाला जुनी वाटायला पाहिजे, तुम्ही नवीनच करायला पाहिजे. याच्यातलं सायन्स आहे. आणि या सायन्स मध्ये जोपर्यंत या कंपनीचा देखील ऍटिट्यूड जोपर्यंत चेंज होत नाही
तोपर्यंत ई वेस्टेज हे आम्ही कधीच कमी करू शकतो थोडासा, पण मोठा फरक नाही. पण पुन्हा तोच मुद्दा येईल की स्वतः जर ठरवलं म्हणजे स्वयंशिस्त ज्याला म्हणता येईल की जसं तुम्ही सॅग्रिगेशन ऑफ वेस्ट सांगितलं तसं याच्यावरही कंट्रोल ठेवला आणि याचे दुष्परिणाम मला असं वाटतं की मग शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना जर शिकवले तर कदाचित येणाऱ्या पिढीला याचा होऊ शकतो. आता जसं तुम्ही साहेब बघायचे झाले एकदम बरोबर आहे की आता शाळेचा जो विषय खरोखर शाळेतल्या मुलांना मोबाईलची गरज आहे का? म्हटलं काय ठीक होती तो म्हणजे आपला कोरोना पिरियड तोपर्यंत ठीक होता, आता नाही. मी तो कॉलेजच्या मुलांना तरी मोबाईलची गरज आहे का? तर आता लोकांना ही गोष्ट डायजेस्ट नाही होणार आहे, तरुणांना डायजेस्ट नाही, परंतु याची गरज नाहीये. आणि हे एकदम याच्यावर अभ्यास झालेला आहे. व्हॉट्सअपवर सगळ्यात जास्त जगात व्हॉट्सअपवर जो कोणी माणूस रिकामा काम करतो तो फक्त भारतीय माणूस. एकदम फॅक्ट. आपली पूर्णपणे आपल्या सगळ्यांची दिवसातली ऍव्हरेज 2 तास एनर्जी हे फक्त व्हॉट्सअपवर वाया जाते. तुम्ही विचार करा की भारताची लोकसंख्या त्यातले मिनिमम 2 तास ही संपूर्ण वाया जाते. पैसे वाया जातात, इलेक्ट्रिसिटी वाया जाते, सगळ्याच गोष्टी वाया जातात. तर किती वेस्टेज आपण करतो याच्यावर. खरंय. पण याच्यावर कोणी बोलत नाही. याच्यावर बोलणं पण गरजेचं आहे. नाही, तुम्ही म्हणतात तसं बरोबर आहे. शिक्षण विभागाचं ह्या कोरोना पिरियड नंतर सगळ्यात जास्त नुकसान झालं, कारण आता मुलं ऍडिक्ट झाले म्हणजे गॅजेटचे. मग ते लॅपटॉप असू दे, ते कम्प्युटर असू दे, ते स्मार्टफोन्स असू दे, यांना डिस्ट्रॅक्ट करायला त्याच्यापासून दुसरीकडे जर काढायचं असेल तर असे पर्यावरणाची चळवळ मला असं वाटतं की एक राबवावी लागेल. त्याला 2 अँगल करावे लागतील. एक म्हणजे रक्षण, पर्यावरणाचं रक्षण, याचं होणारं नुकसान याला टाळणं, आणि मग त्या मुलांना याच्यापासून दूर करताना काही चांगल्या गोष्टी शिकवणं. तर मला असं वाटतं की एक चांगला प्रोजेक्ट तुम्ही याच्यातलं प्रपोज करू शकता, ज्याचा एक परिणाम मला वाटतं की तुम्ही सायकलिंग सुरू केली. ह्या सायकलिंगचा नाशिकमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात हे चळवळ म्हणजे सुरुवात तुम्ही केली आणि आज सायकल सर्कल तुम्ही उभं केलं. सायकलची एक चळवळ झाली तुमच्यामुळे. टाउन प्लॅनिंगच्या माध्यमातून मला वाटतं सायकल ट्रॅक तयार झाले, सायकलसाठीच्या काही तुम्ही दिशा बनवल्या. मग या सगळ्या गोष्टी करताना ही नेमकी सुरुवात कशी झाली? काल 2003 मध्ये आम्ही असे मित्र आम्ही गोल्फ क्लबवर वॉकिंगला जायचो, रनिंगला जायचो, समोरच्या स्विमिंग टँकवर स्विमिंग करायला जायचो. असा विचार करता की आम्ही ठरवलं की आपण काही सायकली घेऊ आणि सायकल आपण घरून सायकलने यायला पाहिजे गोल्फ क्लबवर. कार किंवा स्कूटर घेऊन काय यायचं. तर त्यावेळेस तर साध्या सायकली होत्या, त्यावेळेस गेअरच्या सायकली असं देखील माहित नव्हतं. मग त्या ओल्ड सायकली आम्ही घेतल्या आणि आम्ही गोल्फ क्लबवरून घरी जायचो, घरून आणि असं सगळं चर्चा व्हायची. पण लोक चेष्टा पण करायचे. मायक्रो सर्कल मधले काही मागचे मित्र बसलेले असायचे, मग ते असे म्हणायचे काही खाली 2 महिने सायकल चालवतील, असं ते चेष्टा पण करायचे. आणि माझा एक थोडासा स्वभाव असा होता की मला ते आवडायचे ते माझी चेष्टा केलेली. तर मी म्हणायचो की मला ते चॅलेंज करतायत. म्हणजे मी नेहमी ती गोष्ट पॉझिटिव्ह घ्यायचं. आपल्याला आता कमिटमेंट बरं का, ते लोक म्हणतात सत्य होईल किंवा मी थोडंच म्हणे वापरले. तर असं करत करते मग ती एक मुवमेंट होत चालली होती. मग एकदा मी असं पुण्याला गेलो होतो. तर पुण्याला एक पेपरला बातमी वाचली की बोगोटा शहर जे आहे कोलंबिया प्रांतामध्ये, तर बोगोटाचे मेयर एरिक पेनारोसा यांचं एक स्पीच होतं. आणि ते स्पीच होतं सायकल मुवमेंट बद्दल होतं, इन्व्हायरमेंटल मुवमेंट बद्दल होतं. तर मी त्याचं भाषण ऐकायला गेलो आणि मला फार आवडलं. म्हणजे कदाचित असं म्हणू शकतो की माझा माइंडसेट खूप चेंज झाला ते त्यांच्या स्पीचमुळे, एरिक पेनारोसाचं. बघा बोगोटा शहर जे आहेत हे बोगोटामध्ये जगाचं सगळ्यात जास्त क्राईम आहे. जगात सगळ्यात जास्त क्राईम. एरिक पेनारोसा मेयर झाले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी डिक्लेअर केलं की रोड्स आर नॉट ओनली फॉर कार्स, रोड्स आर फॉर पेडिस्ट्रियन्स, रोड्स आर फॉर सायकलिस्ट. म्हणजे सायकलिंग आणि पायी चालणाऱ्यांसाठी प्रायोरिटी. नंतर लास्ट प्रायोरिटी विल बी द कार. त्याने एवढं बोलून डिक्लेअर करून थांबले नाही. त्यांनी दुसऱ्या दिवसापासून अक्षरशः जेसीबी लावले आणि कार बाजूला केले. म्हणजे त्यांनी हे आंदोलन सुरू केलं, त्यांच्या विरुद्ध लोकांनी आंदोलन सुरू केलं, परंतु जनतेने त्यांना सपोर्ट केला. मग त्यांनी गार्डन्स डेव्हलप केले बोगोटा शहरामध्ये. खूप मोठे गार्डन्स डेव्हलप केले. लोक सायकल मुवमेंट मध्ये आले, लोक सायकल चालवायला लागले, लोक सकाळी गार्डन मध्ये जायला लागले, संध्याकाळी गार्डन जायला लागले, मुलं खेळायला लागले. आणि गार्डन मध्ये इक्विलिटी तर सगळ्यात जास्त आहे. गार्डन मध्ये तुम्ही भेदभाव करू शकता नाही, गरीब श्रीमंत, कास्ट, क्रीड, रिलीजन काही नाही करत, सगळे सारखे असतात. इक्विलिटी खूप महत्वाची नीती सगळ्या प्रकारे. नंतर आश्चर्य घडलं की 2 वर्षानंतर बोगोटाचा क्राईम रेट एकदम कमी होता.
म्हणजे बोगोटा. लोकांना ती एनर्जी कुठेतरी त्यांनी पॉझिटिव्हनेस तयार हो, हो, झाली, हो. इक्वलिटी तयार झाली. हम्म. अनरेस्ट हा त्यावेळेस असतो की ज्यावेळेस खूप मोठा फरक असेल एकमेकांमध्ये आणि कोणी कोणावर तरी अन्याय करत असतो तर ते अनरेस्ट होत असतो. बरोबर. तर तिथे अनरेस्ट त्यांनी कमी केलं, इक्वल लेवलवर आणलं सगळ्यांना. सगळेजण सायकलवर जात आहेत, अथवा बरोबर आहे, सगळेच गार्डन मध्ये जातात, क्राईम रेट कमी होऊन गेला. बोगोटा ही केस स्टडी झाली जगात. याच्यावर मग बरेच रिसर्च झाले. मग अनेक शहरांमध्ये मग सायकल मुवमेंट सुरू झाला. मग मला थोडस त्याचं उदाहरण मिळलं की आपण जे करतो ते बरोबर आहे, आता आपण जरा मोठ्या प्रमाणात करू. अच्छा अच्छा. मग ते थोडं मोठ्या प्रमाणात सायकल चळवळ केली गेली. आणि एक छोटस उदाहरण सांगतो की कसं असतो की नाशिकचं, मला एक नाशिकच्या लोकांचं एक कौतुक वाटतं की नाशिकच्या लोकांचा माइंडसेट हा अतिशय प्रगल्भ आहे, व्हेरी मॅच्युअर आहे. म्हणजे एखादी उपजाऊ जमीन असते बघा, उपजाऊ जमीन, तिच्यात एखादं सीड टाकलं तर ते खूप सुंदर येतो. कारण ती जमीनच चांगली काही टाका आणि पॉझिटिव्ह चांगलं आहे. तसं नाशिकचं आहे. तर नाशिकच्या लोकांचा स्वभाव असा आहे की तिथे तुम्ही कुठलेही चांगले विचार रुजवा ते भरूनच येतील. तर मग कारण मी स्वतः तो मुवमेंट. तर मग काय झालं की एकदा असं पेपरला बातमी आली की कोल्हापूरचे लोक 100 मर्सिडीज घेणार, त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही आता 100 मर्सिडीज घेणार. कोल्हापूर लोकांनी 100 मर्सिडीज सांगितलं तर पुणेवाले कसे मागे लागतील ना. त्यांनी झालं की आम्ही 100 BMW स्पर्धा. मी आणि आमचे 2-4 मित्र बसलो होतो. आम्ही म्हणलं अरे म्हणलं ते 100 मर्सिडीज, हे 100 BMW, आपण 1000 सायकलिंग. आता त्यांच्या 100 मर्सिडीज आणि BMW झाल्या का माहित नाही, आमच्या पण 1000 सायकली झाल्या नाही, कारण आमच्या हजारो सायकली. अरे वा, ऐकली नाशिक किती आज तर एक मोठी चळवळ होईल. आणि अजून एक तुम्हाला फिगर सांगतो की भारतामध्ये पॉप्युलेशन वाईज नाशिकमध्ये सायकलचा सेल सगळ्यात जास्त भारतामध्ये, कॅपिटल. सो नाशिक इज द सायकल कॅपिटल. क्या बात आहे. पण नाशिक मधली सायकलची चळवळ खूप मोठी तयार झाली आणि त्याचा श्रेय निश्चितपणे तुम्हाला, म्हणजे ती उभ्या राहताना. पण मग ह्या सगळ्याच्या ज्या अडचणी आल्या असतील किंवा मग तुम्हाला जसं म्हटलं की मित्रांनी तुम्हाला थोडस डिमोलराईज केलं किंवा असं, मग अशा याच्यावरती तुम्ही जे इम्प्लिमेंट केलं ते जर मुलांना सांगितलं, मुलांपर्यंत गेलं, युथ पर्यंत गेलं, तर मला असं वाटतं की या चळवळीचा ते पण एक घटक होतील. मग असं काय सांग? मी काय करायचं, मी जनरली कुठली गोष्ट अशी थोडीशी लाईटली घेतो. तुला कोणी टीका जरी केली तर समोर तुम्हाला माइंडसेट आहे की मी खूप हे नाही, पॉझिटिव्हली. म्हणजे जसं सायकल बद्दल माझी टीका केली की 2 महिने चालवल्यानंतर काय तर मी ती लाईटली घेतली. परंतु मी लाईटली म्हणजे मी त्याचा निगेटिव्ह पण नाही आणला, परंतु मी ठरवलं की मला करायचंच आहे. आणि थोडंसं कुठेतरी किलर इन्स्टिंक्ट आहे किंवा एखादी गोष्ट जर पटली, एखादी गोष्ट आवडली तरी करायचीच ती. आणि पर्टिक्युलर ती पर्यावरणासाठी असेल, पर्टिक्युलर ती समाजासाठी असेल, या 2 गोष्टीला जर ती डिस्टर्ब नसेल करत, ही या 2 गोष्टीच्या जर उपयोगाची असेल तर मला मी नक्की करतो. ग्रेट. म्हणजे ती एक ठिणगी 2003 ला पडली आणि तिची आज निश्चितपणे मशाल झाली नाशकात. कारण खूपशे लोक सायकलिंग मध्ये, त्या ऍक्टिव्हिटी मध्ये समरस झालेली आहेत, जाताना दिसतात, चालताना दिसतात. या सगळ्या याच्यामध्ये आता पुन्हा एका मूळ मुद्द्याकडे मी येतो की नाशिकला तुम्ही गेल्या काही वर्षांपासून किंवा बऱ्याच वर्षांपासून ही चळवळ आहे पर्यावरणाची. ह्या पर्यावरणाचा एक घटक नाशिकची गंगा आहे, जी भारतात प्रसिद्ध आहे. कारण आपण कुंभाच्या माध्यमातून त्या गंगेचं पावित्र्य आणि गंगा गोदावरीचं महत्व सगळ्यांना माहिती आहे. ह्या गंगेच्या बाबतीत गेल्या काही वर्षापासून गंगा कॉम्पॅक्ट होते, म्हणजे कुठेतरी आक्रसते असं खूप लोकांचं म्हणणं. मग कदाचित तो विकासामुळे असेल, कदाचित आणखी काही इश्यूज असतील. आणि वॉटर कन्झर्वेशन हा आता एक थोडासा ज्वलंत इश्यू झाला आहे. म्हणजे पाणी पूर्वी आपल्याला मुबलक पाणी असायचं, 2 वेळा पाणी यायचं. आता कपात करावी लागते, तरीही इतर शहरांमध्ये 7 दिवसांनी येतं, 15 दिवसांनी येतं, आपल्याकडे रेग्युलरली येतं. पण वेस्टेज तेवढंच आहे. यावरती वॉटर कन्झर्वेशन वरती आपण काय बघ, आता आपण नाशिक शहरवासी हे खूप लकी आहोत. आपल्याकडे 2 पेरिनियल रिव्हर आहेत, गोदावरी आणि दारणा. भारतात एखादं शहर असू शकतो की जिथे 2 पेरिनियल रिव्हर आहेत. अच्छा, पेरिनियलचा थोडा 12 महिने वाढ, गोदावरी दारणात 12 महिने वाढ. बरोबर. आता पुण्याला मुळा मोठा आहे, त्याला तर लोक गटारच म्हणतात. आज तरी तुम्ही गोदावरीला गटार नाही म्हणू शकत. आज तरी तुम्ही दारणाला गटार नाही म्हणू शकत. ही तर नदीच आहे. अगदीच. तर वी आर लकी. दुसरी गोष्ट म्हणजे कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी एक खूप चांगलं केलं की गंगापूर डॅमच्या वरच्या बाजूला काश्यपी डॅम झालेला आहे आणि अजून पुढे डॅम होते. पण ठीक आहे, पुढचा डॅम होईल. परंतु काश्यपी डॅमचा जर तुम्ही हिशोब केला गेला
तर नाशिकला 2050 पर्यंत 50 लाख लोकसंख्येला पाणी पुरेल एवढं पाणी आहे. क्या बात आहे. पुरेल म्हणजे तसं नियोजन आहे. प्रॉब्लेम कुठे होतो नितीनजी? प्रॉब्लेम इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ सिस्टीम ओके. आणि यूज ऑफ द सिस्टीम. स्टोरेज इज देअर, पाणी खूप आहे, डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रॉब्लेम आहे, यूज मध्ये प्रॉब्लेम आहे. आज आपल्याकडे पाणी खूप आहे म्हणून आपण पाणी खूप वापरतो, वेस्टेज आपण वेस्टेज करतो. साधा ब्रश करताना म्हणजे मी परत नेहमी सांगतो की स्मार्ट सिटीजन आणि सस्टेनेबल सिटीजन हा खूप महत्वाचा पार्ट. इट स्टार्ट फ्रॉम यू. येस. वॉटर कन्झर्वेशन स्टार्ट फ्रॉम यू, स्टार्ट फ्रॉम युअर होम, स्टार्ट फ्रॉम युअर फॅमिली. आपण पहिले वॉटर कन्झर्व. आपण ब्रश करताना, दाढी करताना, ब्रश करताना, गाडी धुताना. आता तुम्हाला एक सांगतो, आम्ही पूर्णपणे आमच्या प्रोजेक्टमध्ये, दोन्ही प्रोजेक्टमध्ये आणि घरी पण आम्ही एरेटर लावला. अच्छा. आता एरेटर केवढ्याचा आहे? 800 रुपयाचा एरेटर. बर. एरेटर काय करतो? ती पाण्याचा फ्लो एकदम कमी करतो. ओके. बरोबर. तर पाण्याचा फ्लो तो 60% फ्लो कमी होतो. परंतु पाणी तुम्ही नळ जेव्हा सुरू करता तुम्हाला काय होतं? सगळं पाणी तुमच्या हातावर गेलंय. आता तुम्हाला फिगर सांगतो, 90% पाणी हे तुमच्या हाताला टच नाही करत. 90% पाणी हे तुमच्या हातालाच टच नाही करत. तुम्ही कॉक सुरू करा, तुम्ही हात द्या, 90% तुमच्या हाताला नाही टच करत. कधी लक्षात नाही आला. हे कधी नाही. 10%. ज्यावेळेस तुम्ही एरेटर लावता, एरेटर पाण्याचा स्पीड कमी करतो, परंतु पाण्याचा तो फॉग मध्ये रूपांतर करतो. त्याच्यामुळे तो संपूर्ण हाताला हे करू शकतो. काय तो घड्याळ होऊन नाही जातो, त्याचा स्पीड कमी झाला असतो, त्याच्या फॉक्स मध्ये रूपांतर झाला तो काही प्रमाणात. त्यामुळे तुम्ही हात क्लीन करू शकता. परंतु 60% सेव्हिंग. बरं. इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर इज अ नेक्सस. अतिशय बॅड नेक्सस. पंपिंग, तुम्हाला वॉटरचं पंपिंग किती करावं लागतं? दिल्ली शहराचं इलेक्ट्रिसिटी बिल तर दिल्ली शहराच्या बजेटच्या 40%. फक्त इलेक्ट्रिसिटी बिल, पंपांवरचा खर्च हा 40%. फॉर लिफ्टिंग द वॉटर. फॉर लिफ्टिंग द वॉटर, डिस्ट्रीब्युशन ऑफ द वॉटर. आता दिल्ली आणि नाशिक मध्ये काय फरक पडणार आहे? दिल्ली मुंबईमध्ये काय फरक पडणार आहे? मानसिकता तर तीच आहे ना. मानसिकता तर तीच आहे. त्यामुळे आपण पहिले आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. प्रत्येकाने घरोघरी एरेटर लावलं पाहिजे. बंगलोर शहरामध्ये काय घडलं? आज बंगलोर शहरामध्ये कॉर्पोरेशनने कंपल्सरी केलं एरेटर. आज एरेटर मिळत नाही बंगलोर शहरामध्ये. आणि पिण्याचं पाणी पण महाग विकत घ्यावं लागतं. महाग विकत घ्यावं. ही स्टेज आपण किती जरी मुबलक असली जर आपण पाणी वाया घालवलं तर नाशिकमध्ये पण ही स्टेज येणार. काही कालांतराने. दुसरी गोष्ट, वॉटर कन्झर्वेशन तुम्ही सांगितलं की माझं म्हणणं की प्रत्येक गोष्टी ही रेव्हेन्यूशी कनेक्टेड व्हायला. आज तुम्हाला पाणी 10 ते 15 पैसे लिटर पडतं आणि तुम्ही बाहेर जर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला पाण्याची बॉटल किती लागते? 12, 13, 15, 17 रुपये पर लिटर. कुठे 12 पैसे, कुठे 12 ते 15 रुपये पर लिटर. माझं म्हणणं पहिले काही 1000 लिटर पाणी हे 12 पैसे द्या तुम्ही. अच्छा, त्याचे टप्पे ठेवा. पुढचं पाणी तुम्ही 50 पैसे द्या, त्याच्या पुढचं पाणी 1 रुपये, त्याच्या पुढचं 5 म्हणजे रुपये. बघा बरं कसं वॉटर कन्झर्वेशन होतं. येस. रेव्हेन्यूशी कनेक्टेड आहे सगळ्या गोष्टी. परंतु हा निर्णय घ्यावा लागेल. याला तुम्हाला वाईटपणा घ्यावा लागेल. आणि खरं सांगा त्याच्यात नसतो वाईटपणा. नाही, तुम्हाला वेन युअर इंटेन्शन इज क्लिअर तो वाईटपणा नसतो. पण माझं इंटेन्शन नाही क्लिअर आहे तर तसं होऊ शकतो. पण जर एखादा अपराईट माणूस झाला, अपराईट ऑफिसर आला, मेयर आला, तो घेऊ शकतो निर्णय. लोक सपोर्ट करू शकतील. लोक सपोर्टच करणार. असं सुरुवातीला येईल पेपरमध्ये की फार रेट वाढवला, परंतु त्याचं ज्यावेळेस अनालिसिस, परत हा प्रबोधनाचा विषय, त्याचं ज्यावेळेस अनालिसिस केला जाईल जनते. बघा, स्टेक होल्डरला तुम्हाला प्रत्येक गोष्टीत विश्वासात घ्यावं लागणार आहे. बरोबर. तुम्हाला जनतेला विश्वास घ्यावा लागेल, तुम्हाला इंडस्ट्रियलिस्टला घ्यावं लागेल, तुम्हाला ऑफिसवाल्यांना, बिझनेस सगळ्यांना विश्वासात घ्यायचं. कोण नाही म्हणणार आहे तुम्हाला या गोष्टीला. खरं, इट इज अ बेनिफिट ऑफ द सिटी ना. बरं, हाच पैसा जो जमा होणार त्यात परत वॉटरसाठी खर्च करू ना आपण. अगदी बरोबर. याच अनुषंगाने आपण म्हणजे महाराष्ट्र शासनाचा वसुंधरा पुरस्कार तुम्हाला मिळालाय तुमच्या कन्स्ट्रक्शनला. तुमचे ग्रीन स्पेस नावाचं जे ऑफिस आहे ते ऍक्च्युली खरंच ग्रीन आहे आणि त्याला 4 स्टार रेटिंग पण मिळालेलं आहे. प्रोजेक्टला 5 स्टार रेटिंग आहे. ह्यामध्ये तुमचा प्रोजेक्ट किंवा तुमचं जे हे कन्स्ट्रक्शन आहे याच्यामध्ये विचार करता मधल्या काळामध्ये आपल्याकडे इकॉलॉजिकल बॅलन्स कुठेतरी मला असं वाटतं की बिघडतोय. जसं की ब्रह्मगिरीचं मध्यंतरी झालं, ब्रह्मगिरीचं खोदकाम असू देत, सरोळचं खोदकाम असू देत. नाशिक
हे वैभव संपन्न आहे. नाशिकच्या आजूबाजूला निसर्ग आहे. आपण पहिल्याच याच्यात सांगितलं की खूप निसर्ग संपन्न आहे. म्हणजे द्राक्षाचे मळे असू देत, ते ऍग्रो फार्म्स असू देत, ते फार्मास्युटिकल इन्स्टिट्यूट असू दे, असं सगळं खूप छान असताना हा इकॉलॉजिकल बॅलन्स आपल्याला जर पुन्हा तसाच आणायचा असेल तर काय सूचित करा? बघ आता नाशिकची युएसपी सांगतो काय. जसं मी सांगितलं की नाशिकमध्ये 2 पेरिडियल रिव्हर्स आहेत. दिस इज द युएसपी. नाशिकमध्ये बॅरन लँड देखील आहे, नाशिकमध्ये फॉरेस्ट लँड पण आहे. नाशिक परिसर नाशिक तर बायोडायव्हर्सिटी सांगतो की नाशिकची किती सुंदर बायोडायव्हर्सिटी हे तुम्हाला सांगतो. तुम्हाला मजा येते आणि लोकांना आवडेल सगळ्यांना आवडेल. सटाणा वगैरे तुम्ही तिकडे गेलेत बरोबर, मालेगाव, तर देर इज अ बॅरन लँड. येस, बरोबर. तुम्ही त्र्यंबक इगतपुरी केले, देर इज अ फॉरेस्ट लँड बरोबर. पावसाळ्यामध्ये त्र्यंबक इगतपुरीला प्रचंड पाऊस पडतो. सिन्नर रेन शॅडो एरिया आहे, सिन्नरला पाऊसच नाही पडत. सटाणा, मालेगाव, कळवण, देवळा मध्यम पाऊस पडतो. बर, थंडी, आता थंडीकडे येऊ आपण की नाशिकमध्ये नाशिक, निफाड प्रचंड थंडी असते. आपण 0 डिग्री पर्यंत जातात. बाकीच्या ठिकाणी प्रचंड उष्णता होते. भारतात सगळ्यात जास्त क्लायमेटिक झोन नाशिकमध्ये. भारतात क्लायमेटिक झोन ते मी तुम्हाला वर्णन करतो की पाऊस, थंडी, ऊन, या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टीमुळे बायोडायव्हर्सिटी वेगळी नाशिकमध्ये झाली जी भारतात नाही. मग काय झाली वेगळी बायोडायव्हर्सिटी? तुमच्याकडे नाशिकमध्ये तुम्ही जर लासलगाव इकडे गेलात तर तुम्हाला तृणभक्षक प्राणी मिळतील. तुम्हाला हरण आहे, काळवीट आहेत, खूप आहेत बरोबर. येवला तालुक्यात खूप आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इकडच्या बाजूला आले त्र्यंबक इगतपुरीकडे तर तुम्हाला लेपर्ड्स आहेत, बिबट्या आहेत. तुम्हाला माहिती का भारतात सगळ्यात जास्त बिबट्या नाशिक जिल्ह्यात सापडतात, शहरी भागात सापडतात. किती आकडा असेल? नाशिक जिल्ह्यात 2000 लेपर्ड्स आहेत सध्या स्थितीला, जे काउंटेड आहे. 2000 लेपर्ड आहे. ते हे काउंटेड आहे, अनकाउंटेड थोडेफार असतील. 2000 खूप मोठी फिगर आहे. मग प्रश्नच नाही. तर हे बायोडायव्हर्सिटी आहे. नाशिक परिसरामध्ये छोटासा छोटा हमिंग बर्ड देखील आहे. छोटासा, वन ऑफ द स्मॉलेस्ट बर्ड. नाशिक परिसरामध्ये वन ऑफ द बिगेस्ट बर्ड देखील आहे, वल्चर, ब्लॅक रूट वल्चर. मला वाटतं गिरणाऱ्याकडे त्र्यंबकेश्वर आणि नेलची ह्या व्हरायटीज आहेत. नाशिकमध्ये तुम्हाला चांगल्यातले चांगले कडधान्य पण मिळतात, सटाणा वगैरे तिकडे बरोबर. इथेच तुम्हाला जास्त पाण्यावर येणारा द्राक्ष देखील आहे, जास्त पाण्यावर येणारे ऊस देखील आहे, द्राक्ष पाण्यावर येणारे गुलाब देखील. एकाच एरियामध्ये एवढे फरक सगळंच आहे. सगळं एरिया. तर ही जी विविधता आहे, ही विविधता ही नाशिकची युएसपी आहे. ही आपल्याला, ही बायोडायव्हर्सिटी, जैव विविधता आपल्याला सांभाळून ठेवायची. आणि आपल्याला याचं महत्व नाही, कारण आपण बाकीच्या जिल्ह्यामध्ये बघत नाही. तुम्ही जा कुठल्याही जिल्ह्यात जा, नाशिकवाला माणूस बोर होऊन जातो दुसरीकडे गेला. कारण काय, आपल्याला माहिती आपण का तिकडे होतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टींचं कारणीभूत आहे की आपल्याला आपलं शहर आवडतंय, आपल्याला नाशिक आवडतं, आपल्याला नाशिकचा परिसर आवडतोय. मग त्याची काळजी घेणं आपल्या सगळ्यांचं, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तसंच तुम्ही म्हटलात की क्लायमॅटिक खूप छान आहे, पण काही वर्षांपासून एक काहीतरी आपले क्लायमॅटिक चेंज जाणवत आहेत. मध्येच येणारा पाऊस असू देत किंवा आपल्या नाशिकचं तापमान इतकं नव्हतं, मग तापमान आता बऱ्यापैकी वाढू लागलं. मग याचा विकासाच्या म्हणजे विकासामुळे हा दुष्परिणाम होतोय किंवा काय? याला हिट आयलँड इफेक्ट म्हणतात. अच्छा, हिट आयलँड इफेक्ट म्हणजे जसजसं विकास होत जातो तसं टेम्परेचर वाढत जातं, तसं पाणी कमी होत जातं, तसं जमिनीखालचं स्टोरेज कमी होत जातं. अच्छा, आता जमिनीखालचं स्टोरेज कमी होणं म्हणजे जमीन गरम राहणे. परंतु आपल्याला वाटतं की सरफेसच वॉटरचा आपण विचार करतो, परंतु आज जे काही कॉन्क्रीट रस्ते केले गेले किंवा बिल्डर लोकांचे जे काही सोसायटी आहेत त्या सगळ्या कॉन्क्रीटच्या पेविंग केला जातो, ते करायला नाही पाहिजे. पाणी हे जमिनीत जायलाच पाहिजे. किंवा नाशिकमध्ये एक ब्लंडर घडलं एकेकाळी की ते म्हणजे भूमिगत गटार योजना. ते चुकीचं, दॅट इज अ ब्लंडर आय एम टेलिंग यू. इन्व्हायरमेंटच्या दृष्टीने की ती करायचीच गरज नव्हती. अहो, जे जमिनीवर पडणारं पाणी आहे तिथेच जायला पाहिजे होतं. जमिनीच्या त्याचं स्थान आहे, त्याला ते वाहून घेण्याची गरज नव्हती तुम्हाला. तर समोर अभ्यास नाही केला गेला, त्याचा परिणाम. आपल्याकडे अजून एक मोठा जो प्रॉब्लेम जो आहे ना की आता याच्याशी रिलेटेड, आपल्याकडे फिजिबिलिटी रिपोर्ट केला जात नाही. अच्छा,
आपल्याकडे काय होतं की दोन प्रकारचे प्रोजेक्ट असतात, एक नीड बेस्ड प्रोजेक्ट आणि एक पॉप्युलर बेस्ड प्रोजेक्ट कुठल्याही शहरासाठी. परंतु ज्यावेळेस पॉलिटिकल सिस्टीम इन्व्हॉल्व्ह होऊन जाते तर त्यावेळेस पॉप्युलर बेस्ड प्रोजेक्ट होतात, नीड बेस्ड होत नाही. अच्छा. आता नाशिकमध्ये पॉप्युलर बेस्ड प्रोजेक्ट कुठले कुठे आहेत? फाळके स्मारक, ज्याची गरज होती. फुलपाखरू उद्यान, ज्याची गरज होती. नाशिकमध्ये 4-5 तर स्टेडियम आहेत. हो. सांग बरं, एवढं स्टेडियम, हा एक- शहर एक आहे, match एवढं होती. स्टेडियम एका तरी स्टेडियम मध्ये मॅच Match. आणि गरज होती का? कारण काय, फिजिबिलिटी रिपोर्ट केला गेला नाही. हा पॉप्युलर बेस्ड प्रोजेक्ट. नाशिक अनेक ठिकाणी स्विमिंग पूलची कामं चालू आहेत. एवढी गरज आहे का? नाही. आणि वेस्ट मी स्वतः स्विमर आहे, माझी मुलं स्विमर आहे, परंतु मला माहिती की एवढ्या स्विमिंग पूलची गरज नाही ना. लोक जातील की सावरकर मध्ये जातील, इकडे जातील, नाशिकला जातील, परंतु परत तेच आहे. त्यावेळेचा त्या नगरसेवकांना वाटतो. मला म्हणणं नगरसेवकांची चुकी असं अजिबात म्हणते, प्रबोधन होणं गरजेचं. मी वारंवार प्रबोधन हा शब्द जे म्हणतोय ते याच्यासाठी नाही. म्हणजे थोडक्यात प्रसिद्धी लोलूप जे आहे किंवा प्रसिद्धी माध्यमातून मला इथे प्रत्येक ठिकाणी नाट्यगृह पाहिजे, स्विमिंग टँक पाहिजे, रोड कॉन्क्रीट पाहिजे, फुटपाथ पाहिजे, हे सगळं त्यापेक्षाही सर्वे झाला पाहिजे आणि लोकांची मतं जाणून घ्यायला पाहिजे. लोकांना मला काय पाहिजे माझ्या याच्यात शहरात, आणि मग त्यानंतर ठरवलं पाहिजे. असं नाट्यगृह खरंच गरज आहे. नाही, इतकी नाही, खरंच आहे ते सुस्थितीत असावं. तर ते याच्यावर परखडपणे कोणतरी विचार मांडायला पाहिजे, याच्यावर एक टास्क फोर्स असायला पाहिजे, थोडस त्यात स्टेक होल्डरची इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे. पॉलिटिशियन लोकांनी देखील त्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. शुड नॉट बी पर्सनल. हे काय पर्सनल विषय नाही, कोणाला पर्सनल ठीक आपण नाही. हा थॉट प्रोसेस आहे, हा अभ्यासाचा विषय आहे, हा प्रबोधनाचा विषय आहे, त्या गोष्टी व्हायला पाहिजे. मग याच्याशीच आता एक प्रश्न निगडीत येतो की मग गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, एनजीओ आहेत, कम्युनिटीच्या म्हणजे काही आपल्या संघटना आहेत, काही अशा पर्सनल हे लोक आहेत, ह्या सगळ्यांचा रोल याच्यात महत्वाचा आहे. आणि या सगळ्यांनी जर मला असं वाटतं की एकत्रितपणे विचार केला तर हे काहीतरी होऊ शकतं. मग यांच्यासाठी तुम्ही अशी जर समजा त्रिसूत्री सांगायची झाली की 1, 2, 3 टप्प्यात ह्या लोकांनी एकत्रितपणे कसं काम करावं, काय एक्सपेक्टेशन? तीन स्टेक होल्डर्स आहेत. हा. एक तर सिटिजन्स, गव्हर्नमेंट ऑफिसर्स आणि पॉलिटिशियन्स. हे तीन त्रिसूत्री जे आहेत. तर याच्यामध्ये या तिघांची पहिली गोष्ट म्हणजे या तिघांची एक मीटिंग होणं गरजेचं आहे. आणि पहिले एक त्याचा अजेंडा तयार व्हायला पाहिजे. त्या अजेंडामध्ये पहिला विषय असायला पाहिजे की कोणी कोणाचे गैरसमज करून घेऊ नये. अगदी बरोबर. कारण मी परत बोललो की पर्सनल नसायला पाहिजे आणि पर्सनली कोणी घेऊ पण पर्सनल घेऊ पण नाही. मी सांगतो ना की त्यांनाच माहित नसतं ते तरी काय करणार आहे. त्यांना जर कोणी फिजिबिलिटी रिपोर्ट असतो हेच त्यांना माहित नाही तर ते तरी काय करणार. ते म्हणतात पॉप्युलर बेस्ड रिझल्ट आहे, मला स्विमिंग पूल करायचे, मला नाट्यगृह करायचं, तर त्यांना माहित नाही. ते काय मुद्दाम करतात असं नाहीये, त्यांना काही मुद्दाम कार्पोरेटचा पैसा वाया घालवायचा का असं नाहीये, त्यांना माहित नाहीये. इग्नोरन्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. मग ह्या त्रिसूत्री जर एकत्र आले तर खूप गोष्टी होऊ शकतात, खूप गोष्टी होतील. म्हणजे ते नीड बेसच शेवटी मुख्य मुद्दा तोच आहे. नीड बेस आणि त्याला इम्प्लिमेंट करताना जे काही कुठेतरी थोडासा वाईटपणा येऊ शकतो पण नंतर त्याचं महत्व पडतं. म्हणजे जसं आज बेंगलोरवाल्यांना पडतंय की आपण पाणी आधी जर नीट वापरलं असतं तर ही वेळ आली नसती. विकासाच्या नावावर कुठेतरी पाणीच आता टार्गेट झालेलं आहे. बघा स्विमिंग पूलच्या शेजारी काय ते अवकाश केंद्र झालं, काय तारांगण बरोबर. तिथे जे एक दिवस चाललं नाही तारांगण, नाही सांगा बरं किती मोठा सुरू झाल्यापासून ते एक दिवस नाही चाललं. एक दिवस 10 कोटी कमीत कमी खर्च आले. लँड कॉस्ट तर डिफरंट आहे. एक दिवस चालेल. मग काय विचार केला गेला असेल करताना. तसंच फाळके स्मारकाचं हे कॉर्पोरेशनचे कामच नाहीये. कॉर्पोरेशनचे कामं नाहीयेत. कॉर्पोरेशनचे कामं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर देणं आहे. कॉर्पोरेशनचे कामं एंटरटेनमेंट करणं नाहीये, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर देतो. मग असं म्हणावं का की असे जे काही प्रोजेक्ट आहेत की जे यायला पाहिजे नाशकात, ठीक आहे, म्हणजे काही चांगले गार्डन्स पाहिजे, काही चांगल्या वास्तू उभ्या राहायला पाहिजे, मग त्या पीपीपी पब्लिक पार्टनरशिप वरती याव्या. नाही, गार्डन आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट. नाही, इतर आता जसं आपण पीपीपी मध्येच घाल पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट रेव्हेन्यू बेस असायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट रेव्हेन्यू बेस असाल तरच ती सस्टेनेबल होऊ शकते. अदरवाईज नाही होणार. पुढचा काळ हा फुकटचा फ्रीचा नाहीये. तुम्हाला गार्डन एंट्री करायची असेल तुम्ही 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये द्यायलाच पाहिजे तर तो सस्टेनेबल.
अदरवाईज ते मेंटेन नाही होत. म्हणजे तो म्हणजे पीपीपी. मग आता अशा याच्यात आपण जेव्हा परत विकासाकडे विचार करतो, नाशिकचा विकासाचं एक विजन ठेवतो, दर 12 वर्षांनी कुंभ आपल्याकडे नाशिकला येतो आणि मग कुंभमेळ्याच्या सुरुवातीला खूप म्हणजे ते फंडिंग असेल किंवा त्याच्यावरती मी बोलत नाही, पण फंडिंग वगैरे असताना त्याचं जर असं प्लॅन नीट केला तर जे काही राहायला पाहिजे नाशकात, आज गंगेचं महत्व असेल किंवा रोड डेव्हलपमेंट असेल, या सगळ्यावरती कुंभ आणि विकास किंवा कुंभ आणि नाशिक किंवा कुंभ आणि नाशिकचं सांस्कृतिक वारसा जपत कुंभाबद्दल तुमच्या काय अपेक्षा? बघा आता कसं आहे की मी मागे एकदा सॅन फ्रान्सिस्कोला गेलो. बर. सॅन फ्रान्सिस्को मी गेलो होतो नापा व्हॅली. तर मला ना सॅन फ्रान्सिस्को आणि नाशिक मध्ये सिमिलरिटी खूप जाणवली. कशी? नाशिक हे 9 डोंगरांवर वसलेलं आहे. नवशिका. नाशिक सॅन फ्रान्सिस्को 7 डोंगरांवर वसलेलं आहे. सॅन फ्रान्सिस्को हे देखील कल्चरल कॅपिटल आहे अमेरिकेचं. नाशिक एवढं नाशिक भारताचं कल्चरल कॅपिटल नाही म्हणू शकत, पण नाशिक मध्ये देखील कल्चरल ऍक्टिव्हिटी खूप आहे. नाशिकच्या 40 किलोमीटर अंतरावर वाईन व्हॅली आहे, जिथे वाईन तयार केल्या जातात. 38 वाईनरीज आहेत आणि त्यामुळे नाशिक इज कॉल्ड एज वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. 38 वाईनरी आहे. सेम सॅन फ्रान्सिस्को पासून 40 किलोमीटरवर नापा व्हॅली. That's why San Francisco is called as the wine capital of America. But Nashik is one step ahead of San Francisco. San Francisco is having only wine. Nashik is having wine and divine because of Kumbh. Very good. खरंच. तर हे आपल्या महत्वाचं आहे. या युनिव्हर्सिटी कुंभमेळ्यामुळे नाशिकचा नक्कीच प्रोग्रेस होत असतो, खूप मोठा प्रोग्रेस असतो. शेवटी प्रोग्रेसला पैसा लागतोच. परंतु आता यापूर्वीचा जो प्रोग्रेस झालेला आहे, पूर्वीचा खूप चुका घडल्या गेलेल्या आहेत. जसं गोदावरी नदीचं कॉन्क्रिटिंग केलं गेलं की ज्याच्यावर काही कोटी रुपये खर्च झालेला आहे, की ज्याची गरज नव्हती. आता मात्र तसं खर्च करून यायचा नाही. आता याच्यावर परत स्टेक होल्डरची एक मिटिंग होणार आहे, कुंभावरचा खर्च, कुंभमेळ्याचा खर्च. आता राहिला प्रोग्रेसचा विषय जर करायचा झाला नाशिकचा, की कुंभमेळ्यामुळे तो प्रोग्रेस होणारच आहे. परंतु तुम्हाला अजून एक फिगर सांगतो जी खूप कमी लोकांना माहिती आहे. नाशिकच्या 250 किलोमीटर पेरिफेरीमध्ये भारताची 8% लोकसंख्या आहे. नाशिकच्या 250 किलोमीटर पेरिफेरीमध्ये भारताची 8% पॉप्युलेशन आहे. भारतात कुठलं शहर नाही जिथे अशी पॉप्युलेशन आहे. त्यामुळे नाशिकची डेव्हलपमेंट ही होणारच आहे. तिथे काही खूप काही विषय नाहीये. तुम्ही बघा ना, सगळीकडून रोड्स येत आहेत नाशिकमध्ये. सगळे चेन्नई सुरुवात होत आहे, समृद्धी होत आहे. नाशिकची डेव्हलपमेंट ही होणारच आहे. आता तर उदाहरण सांगतो की ज्या कारणासाठी समृद्धी केल्या गेला की नागपूरचा प्रोग्रेस होईल, औरंगाबादचा प्रोग्रेस होईल. गमतीदार फिगर सांगतो, नागपूरवाले लोक नाशिकमध्ये सेटल होत आहेत, औरंगाबादवाले लोक नाशिकला सेटल होत आहेत. म्हणजे शेवटी नाशिकची प्रगती होणारच आहे. म्हणजे नाशिकचा प्रगती हा विषय देव, फक्त ती आता पर्यावरणपूरक प्रगती होत आहे. आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून मी जे नेहमी बघत असतो की नाशिकमध्ये इंडस्ट्रीची गरज नाहीये. मग नाशिकमध्ये इंडस्ट्री कुठली असायला पाहिजे, याचा अर्थ इंडस्ट्री नकोच का? तर तसं नाहीये. तर नाशिकची युएसपी काय आहे? ऍग्रिकल्चर प्रोड्युशन, ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग, याच्यावरची इंडस्ट्री झाली पाहिजे. बघा नाशिकचा भाजीपाला आहे, नाशिकचा भाजीपाला तुम्ही अगदी लेह लडाखला जा, तुम्ही कुठल्या तरी रिमोट एरियामध्ये जा, तिथल्या त्या छोट्याशा घरात देखील नाशिकचं काही ना काही मिळेल तुम्हाला. तुम्ही ट्रेकला जातात, तुम्ही तिथल्या काय खेडेगावातल्या एखाद्या घरात जा, तुम्हाला नाशिकचा काहीतरी मिळेल. तुम्ही दिल्लीच्या 5 स्टार हॉटेलला जा, तुम्हाला किचन मिळेल, नाशिकचं काही ना काही मिळेल. सो नाशिक इज अ किचन ऑफ इंडिया. ही नवीन ओळख आज ऐकली. नाशिक इज अ किचन. नाशिक मधला भाजीपाला भारतभर जातो. मग व्हॉट इज अवर युएसपी? आपली युएसपी ऍग्रिकल्चर, आपली युएसपी ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग असायला पाहिजे. त्यामुळे नाशिकमध्ये इंडस्ट्री याच्याशी रिलेटेड असायला पाहिजे. पोल्युशन करणारी इंडस्ट्री नसायला पाहिजे. फ्रँकली सांगायचं तर आयटी इंडस्ट्री पण नसायला पाहिजे. नाशिकला याच गोष्टी पाहिजे, कारण नाशिकची युएसपी आहे. आणि पुणे इज नॉट अ रोल मॉडेल. पुणे इज अ फेल्युअर मॉडेल. बेंगलोर इज नॉट अ रोल मॉडेल. Ahmedabad, Hyderabad is not role. They are all the failure models. Nashik should be the role model of India. आपल्याला नाशिक रोल मॉडेल करायचे आणि दॅट इज अ पॉसिबल. आज देखील आपल्या हातात आहे.
नाही मला खात्री आहे की ती होईल. पण मग आपण जसं म्हटलं की आयटी किंवा ह्या सेक्टर्स नको, पण आज जे युथ आहे किंवा ज्यांचं शिक्षणाची कुठेतरी आपण याच्याशी घातलेली सांगड पाहिली तर येणाऱ्या टेक्नॉलॉजी खूप येतात. मग त्या मेकॅनिकल असतील, त्या इंडस्ट्रियल असतील, त्या सगळ्या असतील. मग ह्या डेव्हलपमेंट म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचा आणि विकासाचा जर दूरगामी परिणाम नाशकार होणारा असेल, तो निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह माहित नाही, पण तो टाळायचा असेल आणि फक्त फूड किंवा याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर मग अशी कोणती इनिशिएटिव्ह असायला पाहिजे? आता सेंट्रल गव्हर्नमेंट इतकं प्रमोट करतंय फूड प्रोसेसिंगला, प्रचंड प्रमोट करतोय सेंट्रल गव्हर्नमेंट. तर अशाच इंडस्ट्री आहेत. मी जसं सांगितलं की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री नाशिक मी खूप करते. बघा तुम्हाला जो भारतामध्ये 97% व्हेजिटेबल्स पैकी 100% व्हेजिटेबल्स पैकी फक्त 3% प्रोसेसिंग, बाकी 97% विदाउट प्रोसेसिंग असतो. आणि भारतामध्ये वेस्टेजचं प्रमाण 20 ते 25%. फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स वगैरे. युरोपमध्ये 97% प्रोसेस होतं, पॅकेजिंग केलं आणि त्याच्यामुळे सेव्हिंग होतं त्यांचं, त्याच्यामुळे वेस्टेज होत नाही. आपल्याकडे हे होणं गरजेचं, वेस्टेज नको आपल्याकडे. त्यामुळे नाशिकला प्रमोशन ह्याच गोष्टीवर व्हायला पाहिजे आणि ह्या प्रकारच्या इंडस्ट्री नाशिकमध्ये आपण सगळ्यांनी प्रमोट करायला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मागणी करायला पाहिजे, स्टेट गव्हर्नमेंटकडे मागणी करायला पाहिजे. मी मागे एक मागणी केली होती की नाशिकमध्ये इंटरनॅशनल योगा युनिव्हर्सिटी व्हायला पाहिजे. मी त्यासाठी प्राईम मिनिस्टर मोदींना पण भेटलो होतो आणि त्यांना देखील ते प्रपोजल आवडलं होतं. तर अशा प्रकारच्या गोष्टी आल्या की ज्याच्यामुळे पोल्युशन होणार नाही, परंतु ज्याच्यामुळे नाशिकचं एक वेगळं स्टेटस राहणार. पण मग याला साधारणतः आपल्याला असलेलं फंडिंग, एक्सपेक्टेड फंडिंग असलेले किंवा रिसोर्सेस हे कुठून डेव्हलप व्हावे? आता तेच या सगळ्या गोष्टींना पैसे खूप नाही लागत. आता हा जो होता इंटरनॅशनल योगा युनिव्हर्सिटीचा जो प्रपोजल मी प्राईम मिनिस्टरना दिला होता त्याला खूप खर्च नव्हता, कारण खादी ग्रामोद्योगची 125 एकर जागा आहे खादी ग्रामोद्योगची, की जी बिलकुल युटिलाइज नाही. त्यात 5 एकर जागा युटिलाइज होते, बाकीची आयडल जागा आहे, रोड फ्रंट जागा आहे, पाणी आहे, विहिरी आहे, सगळं काही आहे. तर तिथे जर योगा युनिव्हर्सिटी केलं गेलं तर त्याच्यामध्ये असं होतं की योगा अलायन्स म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे अमेरिकेमध्ये, योगा अलायन्स. ही जगात सगळ्यात जास्त योगामध्ये पैसे कमवतात. योगा कोणाचा आहे? इंडियातून. पैसा कोण कमवतो? योगा अलायन्स. ते साधे योगाचे मॅट विकतात, योगाचे टी शर्ट विकतात, योगाचा सिलेबस विकतात, योगाचं अक्रेडिटेशन विकतात, एव्हरीथिंग दे आर सेलिंग. आणि आपण फक्त बघतोय आणि आपण म्हणतो योगा आमच्या इंडियात. पुढे काय? पुढे तर मी जो प्रपोजल दिला होता योगा युनिव्हर्सिटीचं, त्यात असं होतं की जर योगा युनिव्हर्सिटी केली गेली तर आपल्याला दरवर्षी कमीत कमी 100 कोटी रुपये प्रॉफिट येणार आहे. म्हणजे आपली नाशिकची फायनान्शियल ग्रोथ पण होते त्याच्या माध्यमातून. मी नेहमी म्हणतो की प्रत्येक गोष्ट ही रेव्हेन्यू मॉडेल असायला आधीच बोलला. योगा युनिव्हर्सिटी नुसती नको गव्हर्नमेंटने पैसे, ते रेव्हेन्यूज मॉडेल असायला पाहिजे. त्याच्यावर मॅनेजमेंटचे लोक असायला पाहिजे, त्याच्यावर टॉपचे IIM लोक असायला पाहिजे. असं तसं नसायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही 2003 ला तर तुम्ही सांगितलं तसं सायकलिंग सुरू केली, पण तुमचे जे प्रत्येक प्रोजेक्ट आहे, ग्रेप काउंटी असू देत किंवा इतर, हे सगळे प्रोजेक्ट पर्यावरण बेस आहे. हे सगळे ह्या ज्याचं तुम्ही आता हे लिडरशिप आहे तुमची ह्या सेक्टरमध्ये, म्हणजे एकीकडे पर्यावरण आहे, दुसरीकडे तुमचं कन्स्ट्रक्शन आहे, तिसरीकडे एक सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत जसे सायकलिंग आहे. या सगळ्याच्या लिडरशिप मध्ये करताना असा एखादा एक छानसा एक्सपिरियन्स सांगा की जो तुम्हाला आवडला, तो तुमच्यासाठी प्राऊड फील आहे. जर ग्रेप काउंटी बद्दल सांगतो. आता ग्रेप काउंटी करताना सुरुवातीला 5 एकर जागा घेतली होती, परंतु त्यावेळेस मी तो थॉट प्रोसेस केला होता की इथे 100-150 एकरचा प्रोजेक्ट करता येईल. म्हणजे विजन होतं. विजन होतं की मी बघत होतो की बॅरन लँड आहे तर शेतकरी काही करत नाही, शेतकरी काही नाही करत, तर मला ते मिळू शकतं. पण मी त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट अगोदरच करून ठेवला होता की व्हॉट विल हॅपन. म्हणजे 2012 साली ज्यावेळेस मी पहिली 5 एकर जागा घेतली तर त्यावेळेस मी 2030चा प्रोजेक्ट तयार केला कागदावर की ग्रेप काउंटी 2030 असं मॅन्युअल तयार केलं. कधी 2012ला केलं. मग सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला होता? तो पाणी, वॉटर. मग मी त्याची कंट्रोल सर्वे करून टाकले. ज्या जमिनी मी घेतल्या आणि त्याचे देखील कंट्रोल सर्वे केले की कुठे कुठे मला पाण्याचं स्टोरेज करता येईल, कुठे कुठे काय करता येईल. समोर लोकांचा पण खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि मी जसं राहिलं की मी JCB पोकलेनचा वापर नाही केला. मी फक्त रस्ते तयार केले, डोंगर व्हॅली जशी आहे तशीच ठेवली. लोकांना पण आवडलं, लोक पण मेंबर झाले त्याचे. मग मी डॅम तयार केले. मग मी आता तर 5 डॅम तयार केलेले आहेत ग्रेप काउंटीमध्ये, काही 14 कोटीचे, मग 5 कोटीचे, 3 टोटल ग्रेप काउंटीमध्ये 25 कोटी लिटरचा स्टोरेज माझ्याकडे. 25 कोटी लिटर. गमतीदार पार्ट असा की ऍट द एंड ऑफ द मे देखील माझ्याकडे 1 ते 1.5 कोटी लिटर पाणी शिल्लक राहतं स्टोरेज. तेव्हा माझं स्वतःचं ग्रेप काउंटी स्वतःचं 25 कोटीचं स्टोरेज आहे. आमची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अतिशय परफेक्ट आहे.
45,000 झाडं लावली आहेत विथ ड्रीप इरिगेशन. गमतीदार फिगर असे की 100% सर्वायवल. 100% सर्वायवल. म्हणजे तुम्ही बोलले की प्राऊड फिलिंग कसं होतं, तर मागे चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणाले त्यांनी मला सांगितलं की किरणजी असा रेकॉर्ड आम्ही भारतात तरी नाही बघितला की 100% सर्वायवल. आम्ही झाडं मरूच देत नाही. हा, तिथे प्रत्येकाची काळजी घेतली जाते, प्रत्येकाचं रेकॉर्डिंग केलेलं आहे, कॉम्प्युटराइज रेकॉर्डिंग आहे, प्रत्येकाला केअर टेकर्स आहेत, कारण झाडं आपलं मेन पार्ट आहे. अगदीच बरोबर, जीवनच आहे. मग त्याच्यामुळे काय झालं की संपूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो नेट झिरो वॉटर आहे. इट इज नॉट ओनली नेट झिरो वॉटर, इट इज अ वॉटर पॉझिटिव्ह प्रोजेक्ट. कारण माझ्याकडे पाणी शिल्लक राहतं. इट इज अ नेट झिरो एनर्जी. 215 किलोवॅटचे सोलर पॅनल लावलेले आहेत. मला एनर्जीच लागत नाही बाहेरची. इट इज अ नेट झिरो वेस्ट. आमच्याकडचं वेस्ट बाहेर जात नाही. आमच्याकडे प्लास्टिक वेस्ट तर विकला जातो, आणि जो काही ओला कचरा जो आहे आम्ही तिथे कंपोस्टर तयार केले आहेत. किचन वेस्ट कंपोस्टर मध्ये जात असतो. आम्ही बायोगॅस प्लांट केलेले आहेत. प्रोसेस फूड हे बायोगॅस प्लांट मध्ये जात असतो. किचनचा ओला जो वेस्ट असतो, फ्रेश वेस्ट असतो, आम्ही तिथे बर्ड कॅफे केलेला आहे. कॅफे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत तिथे. दे आर ऍक्टिंग एज अ ग्रीन सोल्जर. ते या सगळं वेस्ट खातात. ते चांगले अंडी देतात, ते चांगलं मॅन्युअर देत असतात. म्हणजे खरोखर अभिनंदन. आणि म्हणूनच ही सगळी बॅकग्राऊंड पाहून शासनाला सुद्धा निश्चितपणे वाटलं असेल. म्हणूनच मला असं वाटतं की तुम्हाला वसुंधरा पुरस्कार. वसुंधरा पुरस्कार 3 लाख रुपयाचा चेक. नाही, फायनान्शियली पेक्षा आज वसुंधरा पुरस्कार तो एका पर्यावरणवादी माणसाला मिळाल्यानंतर त्या पुरस्काराचंही महत्व तेवढं वाढतं. तर ही सगळी आपण जेव्हा लिडरशिप करताय किंवा ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण करताय, तर येणाऱ्या युथसाठी, म्हणजे जो खरा आपलं लिडरशिप करणार आहे भविष्यामध्ये, या देशाचं सगळ्यात मोठं भविष्य आहे, कारण सगळ्यात तरुण देश म्हणून आपण आपला देश ओळखला जातो. या युथला तुम्ही काय सांगा? 3 गोष्टी आहे: रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. 3 आर. हे पहिली गोष्ट शाळेतल्या मुलांपासूनच सुरुवात झाली. युथ तर पुढची स्टेज आहे. शाळेतल्या मुलगा खूप सेन्सिटिव्ह असतो. तो घरी जाऊन पालकांना पण सांगतो. तसं मी सांगितलं की एरेटन तो मुलगा पहिले घरच्यांना करायला लागला. तो मुलगा पहिले पप्पा दाढी करताना त्यांना एक पुस्तकच बुकलेट असणं गरजेचं आहे. प्रत्येक वर्गासाठी एक छोटस पुस्तक, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू. त्याचा अभ्यासक्रम म्हणून नसायला पाहिजे, त्याला मार्क्स सिस्टीम नसायला पाहिजे. ज्या गोष्टी मार्क्स सिस्टीम असते, शिक्षण अधिकारी एवढे मोठे, ज्या गोष्टीला मार्क्स सिस्टीमची सिस्टीम येईल तर लोकांना बर्डन वाटेल. तर मग तिच्या पॅसिव्ह अभ्यासक्रम, एक छानपैकी 10 पानांचं एक पुस्तक असायला पाहिजे. आणि त्या पुस्तकाचं प्रत्येक 1ली 2री पासून सगळ्यात छोटे ऍड करत जायला पाहिजे. इतकं इम्प्लिमेंट मुलांच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे, इतकं इम्प्लिमेंट आहे की तो त्याचा विचार चेंज व्हायला. खूप मोठी आमूलाग्र क्रांती होऊ शकते छोट्याशा गोष्टींमुळे, छोट्याशा बुकलेट माइंडसेटचे म्हणजे. पण ते करणं गरजेचं आहे. तिथूनच सुरुवात करायला लागेल. तर मला असं वाटतं की पर्यावरणावरचे एवढे थोर विचार, आणि तेही येणाऱ्या युथसाठी, मला असं वाटतं की सरांनी सांगितलेलं तुम्हाला पटले असतील. खरं म्हणजे शाळांमधून शिक्षक हा पण एक पालक असतो, आणि प्रत्येक पालक हा घरातला शिक्षक असतो. आणि मग हा असा संस्कार, म्हणजे मुळात मी आता याला शिक्षणच म्हणणार नाही, सरांच्याच भाषेत, चव्हाण सरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर हा शिक्षणाचा, संस्काराचा एक भाग आहे. मुलापासून सुरुवात होऊन पालकांपासून समाजापर्यंत गेलं तर 3 आर जे सरांनी सांगितले, त्या 3 आर वरती आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे इम्प्लिमेंट करता येईल. नाशिक हे फुलांचं शहर होतं असं आपण म्हणतो. नाशिक हे नैसर्गिक वारसा लाभलेलं सुंदर शहर होतं. आणि जसं आता किरण चव्हाण सरांनी सांगितलं की मुळात नाशिक हे भारतातल्या सगळ्या शहरांमधलं एक वेगळं आहे. म्हणजे इथे सूर्यप्रकाश आहे, इथे निसर्ग आहे, इथे नदी आहे, इथे डोंगर आहे, इथे पक्षी आहेत, इथे लेपर्ड सुद्धा आहे. मग अशा सगळ्या जैवविविधता असलेल्या या नाशिक शहराला पुनर्वैभव द्यायचा असेल तर किरण चव्हाण सरांनी सांगितलेल्या रस्त्यावरती आजपासूनच आपण सगळ्यांनी वाटचाल करायला सुरुवात करूया. सायकल चालवूया, पण वाटचाल करायला सुरुवात करूया. आणि म्हणून आपणा सर्वांना, मला असं वाटतं की आजचा एपिसोड निश्चित आवडेल. आपण तो इम्प्लिमेंट पण करू येणाऱ्या काही वर्षात. सर म्हटले की 50 वर्ष पृथ्वीच्या या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आयुष्य आहे. आपण त्याचं ते आयुष्य वाढवण्यासाठीचा एक खारीचा वाटा निश्चितपणे करण्याचा सरांना शब्द देऊया. हा पॉडकास्ट तुम्हाला निश्चित आवडला असेल, ऐकायला विसरू नका. आणि पुढचा पॉडकास्ट ऐकण्यासाठी निश्चित तुम्ही आतुर असाल. पुन्हा एकदा तुमच्या सूचना येऊ देत, पुन्हा एकदा तुमचे नवीन विषय येऊ देत,
पुन्हा काही छान छान पर्सनॅलिटी येऊ दे, आम्ही नक्कीच ते इम्प्लिमेंट करू. तो पावेतो. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.